ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठान येथे जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी, पहिल्याच प्रयत्नात लावले 9 थर। ठाण्याच्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, यावेळी दहीहंडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। मुंबईच्या वरळीतील जांभोरी मैदानावरील भाजपच्या दहीहंडी सोहळ्याला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। मुंबईतील परिवर्तन दहीहंडी सर्वात मोठी दहीहंडी असल्याचीही माहिती। निवडणुकीची हंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले। संस्कृती दहीहंडी पथकात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जे श्रीकृष्णाला मानतात तेच 2024 विधानसभेची हंडी फोडणार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईच्या वरळी जांभोरी मैदानावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फोडली दहीहंडी। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। शानदार गोविंदा पथकाची 8 थरांची सलामी। ठाण्यामध्ये हिंदमाता गोविंदा पथकाकडून स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 8 थरांची सलामी, गोविंदा प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती। मागाठाणेमध्ये आमदार प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीत अंबोली दहीहंडी पथकाने लावले 8 थर, बालगोविंदांना हेल्मेट आणि स्वतंत्र हार्नेसची सुविधा। पालघरच्या बोईसर भागात दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांचा भर पावसात रेन डान्स करत थरार, शिवसम्राट प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात 4 गोविंदा पथकांकडून 7 थरांची सलामी। ठाण्यातल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला अभिनेते सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि अनुष्का दांडेकर यांची उपस्थिती, यावेळी जॅकी श्रॉफ यांनी फोडली दहीहंडी। मागाठाण्यात प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला गौतमी पाटीलची उपस्थिती, लावणी करत गोविंदांची मनं जिंकली। मागाठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह, प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवात लावणी सम्राज्ञी नेहा पाटीलचाही ठेका। भाजप नेते किरीट सोमय्यांनी फोडली दहीहंडी, भांडूपमध्ये भाजप नेते दीपक दळवींनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सोमय्यांनी धरला ठेका। भाजपचे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकरांकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन, दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। लालबागमध्ये दहीहंडी उत्सवाला राहुल नार्वेकर यांची उपस्थिती, लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना दिसलेल्या नार्वेकरांचं विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन। अंधेरी पूर्वेच्या शिवरामेश्वर गोविंदा पथकाकडून 8 थरांची सलामी, लालबागच्या काळा चौकीत दिली सलामी, यावेळी मोठ्या प्रमाणात गोविंदा प्रेमींची उपस्थिती। घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन, यावेळी उपस्थित अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने धरला ठेका। मुंबईतल्या सेना भवनासमोर निष्ठा दहीहंडीचं आयोजन, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती। पालघर येथील शिवसम्राट प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात बोईसरच्या बिरसा मुंडा गोविंदा पथक, पहिल्याच प्रयत्नात दिली 7 थरांची सलामी। दहीहंडी निमित्ताने पुण्यातील 35 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र, लालमहल चौकात ढोल ताशांच्या गजरात दहीहंडी साजरी। भिवंडी ग्रामीण भागातील पडघा परिसरात बालगोपाळ दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांचा सहभाग। मुंबईच्या शिवसेना भवन समोर ठाकरे गटाची दहीहंडी, गोविंदा पथकांची मोठ्या प्रमाणात हजेरी, युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित। मुंबईच्या गिरगावातील आर्यन शाळेत कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी, 125 वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा कायम, माजी विद्यार्थ्यांनी सादर केली गायन सेवा। नाशिकच्या खेडगावात शरद पवार पक्षाचं निषेध आंदोलन, काळी दहीहंडी फोडत केला केंद्र आणि राज्याचा निषेध। बदलापूरसह राज्यात लहान मुलींवर होणारे अत्याचार तसंच छत्रपतींच्या पुतळ्याचं नुकसान, या घटनांचा केला निषेध। पालघरच्या चिंचणी कोळीवाड्यातील अनोखी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची कसरत। मुंबईच्या गोरेगावातील मॉलमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन, महिला गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान, मनोरे रस्त्यानं थर कोसळून 3 महिला गोविंदा जखमी। गुहागरच्या खालसापाट जंगलवाडीमध्ये दहीहंडीचा नदीत थरार, जांगलवाडी गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी, नदीत दहीहंडी बांधून फोडण्याचा 3 वर्षापासून उपक्रम।
दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह, महिलांसह मुलींकडून मर्दानी आणि पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिक. ठाण्यामध्ये महिला सुरक्षेच्या विषयावर पथनाट्य, आर्मीच्या पोशाखात कलाकारांकडून पथनाट्य सादर. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी पथनाट्य सादर. रायगडमधील सुधागड तालुक्यात गोविंदांच्या अंगावर चापकाचे फटके मारत फोडली दहीहंडी. सुधागड तालुक्यातली एक आगळीवेगळी प्रथा. बदलापूर, मालवण, मणिपूरमधल्या घटनांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध. नाशिकच्या खेडगाव येथे फोडली काळी दहीहंडी. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत साई मंदिरामध्ये दहीहंडीचं आयोजन. काल्याच्या कीर्तनात ग्रामस्थ सहभागी. ठाण्यामधील खोपटचा राजा गोविंदा पथकातील काही गोविंदा जखमी. जखमींना रुग्णालयात हलवल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.